गाईज, तर मी आज बनवणार आहे गावाकडून आणलेला जो भोपळा होता ना तो. त्यासाठी मी मस्त भोपळा कट केला, त्याच्या बिया काढून घेतल्या आणि कुकरला लावला. त्याच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या. मस्त छान शिजू दिला भोपळा शिजल्याच्या नंतर मी 1 लिटर दूध ठेवलं तापायला. आणि जे भोपळा खिसला ना तर त्याचं साईडला असं पाणी निघून जातं आणि भोपळ्याचा किस वर राहतो. मी 1 लिटरमध्ये 1.5 वाटी टाकले. तुम्हाला कसं गोड पाहिजे त्या क्वांटिटीनुसार टाकू शकता साखर. आणि जे ही इलायचीचे जी साल आहेत ते फेकून नाही द्यायचे, तर चहा पावडरमध्ये टाकायचे. त्याच्याने चहा पावडरचा वास खूप छान येतो. वेलचीची जी पूड होती ती आपण दुधामध्ये टाकून उकळू द्यायची. आणि मी ही बरणी फक्त 20 रुपयाला आणली. किती छान आहे ना. दूध मस्त छान उकळलं, साखर उकळली की त्याच्यामध्ये ते जे आपण बॅटर बनवलं होतं ते टाकून द्यायचं आणि मस्त छान त्याला अजून 10-15 मिनटं शिजू द्यायचं. थोडंसं घट्टसर झालं की गॅस बंद करायचा. मी याच्यासोबत पुऱ्या बनवल्या होत्या. हे बघा किती छान झाल्या त्या माझ्या पुऱ्या. आणि या मग जेवायला. रेडी आहे माझं जेवण. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.